या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत। या ठिकाणी बघा आपण जो मेन कापड आहे तो खालच्या साईडने ठेवून घेतला आहे, तो उलटा मध्ये बघा आपण हे ठेवला आहे कॅनव्हास, वरून अस्तर ठेवला आहे। आता याला पूर्ण कडेकडने हा पिसाला शिलाई मारून घ्यायची आहे, व्यवस्थित असं कडेकडे पूर्ण याला शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी कॅनव्हासच्या ऐवजी तुम्ही गोणीचा सुद्धा वापर करू शकता। तुम्ही फॉर्म येतो तो पण टाकू शकता, बघा बॅग बनवण्यासाठी फॉर्म येतो तो दुकानात भेटतो शिलाईच्या, तो पण वापरू शकतो। आता एक्स्ट्राचे जे कापड आहेत बघा आपलं ते कट करून घेऊ आपण। अशा पद्धतीने बघा पूर्ण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कट करून घेत आहे। आता इथं थोडी आपण शिलाई देऊन घेऊ, दोरा एकदा आपण मॅचिंगचं घ्यायचं म्हणजे आपली शिलाई वगैरे दिसली नाही पाहिजे। रुंदीला आपण 9 इंच घेतलेले आहेत आणि उंचीला घेतले आहेत 19 इंच, तुम्हाला माप दाखवलेच आहे। इथं बघा थोडंसं आपण सरळ व्यवस्थित करून घेऊ, अशा पद्धतीने बघा कटिंग करून घेतलं आहे। आता या ठिकाणी आपण बघा 2-2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। इथं दोन्ही पण साईडला करायचे आहेत आपल्याला, आणि अगोदर तुम्हाला एक साईडला दाखवलं मी। आता इथं आपण 9 इंचाची चेन घ्यायची आहे। चेन बघा कशी उलटी ठेवायची, सरळ शिलाई मारून घ्यायची, एक दाब टीप देऊन घ्यायची आहे याला वरच्या साईडला फोल्ड करून ना। आता कट केलेला जो पार्ट आहे तो सुद्धा आपण बघा असा उलटा ठेवायचा, सेम याच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचा आहे। सरळ शिलाई द्यायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। तुम्ही वरच्या साईडने पण दाब टीप देऊ शकता किंवा असं बघा उलट्या साईडने सुद्धा देऊ शकते, जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने। बघा आता इथं आपल्याला पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। इथं 9 इंच रुंदीला इथं बघा वर साईडने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं बघा 9 इंच लांबीला होतं, रुंदीला पण 9 इंचच होतं, म्हणजे आपण अर्धा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे फोल्डिंगसाठी। अशा पद्धतीने बघा आता आपण पॉकेट तयार करून घेतलं आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण एक पॉकेट करणार आहोत, तर इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती एक कट देऊन घ्यायचा आहे। इथं सुद्धा आपण चेन जॉईंट करून घ्यायची आहे, जशी या पद्धतीने केली ना तशीच सेम या पद्धतीने करून घ्यायची आहे। तर आता इथं पण आपण चेन जॉईंट करून घेऊ। आता कट केलेला जो पार्ट आहे तो सुद्धा आपण याला सुद्धा एक दाब टीप देऊन घेऊ। आता पॉकेटसाठी तुम्ही इथं अखंड जरी कापड लावला तरी चालेल, मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला डबल पॉकेट जॉईन करायची गरज येणार नाही। अगोदर मी 2च पॉकेट बनवले होते, नंतर परत लक्षात आलं 3 करते म्हणून तुम्ही डबल पॉकेट कट केलं। तुम्ही डायरेक्ट अखंड जरी कापड परत जॉईन केलं याच्यावरती 19 इंचाचा तरी चालेल, फक्त मध्ये एक सेंटरमध्ये आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपण बघा स्ट्रिप करून घेत आहे। आता इथं बघा असं फोल्ड करायचं आपण 4 इंच रुंदीची घेतली होती, 1 ते 6 इंचची आपली ही पट्टी तयार होते। तर ही पट्टी तयार करून घेते, त्याला आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे।
परत पुन्हा या कडेला सुद्धा आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा 1 इंचची आपली ही पट्टी तयार झाली आहे. आता बघा या साईडला एक आणि त्याच्या अपोजिट साईडला एक, अशा पद्धतीने आपण ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर आपलं पॉकेट पण लावायचं राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण लावून घेणार आहोत. या ठिकाणी बघा पॉकेट आपलं लावायचं आहे. 9 इंच रुंदीला आणि 10 इंच उंची असं घेतली आहेत मी या पॉकेटची. एक्स्ट्राचं उरलेलं बघा मध्यभागी सेंटरला या पॉकेटपासून आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण चारी पण साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे याला. अशा पद्धतीने आपलं बघा पॉकेट तयार झालं आहे. पहिलं चारी पण साईडने आपण शिलाई देऊन घेतली आहे. आता आपल्याला अजून एक चेन घ्यायची आहे. ती बघा अशा पद्धतीने आपण उलटी ठेवायची. तुम्ही रनर वगैरे नंतर टाकलं तरी चालेल. दोन्ही साईडने अगोदर चेन अटॅच करून घ्यायची दाबटीप देऊन ना. नंतर वाटलंच तर रनर ॲड करा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. बघा अशा पद्धतीने त्याला सुद्धा एक दाबटीप देऊन घेऊ आपण. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. वाटलं चेन ओपन करून घ्या, असं नाही जमलं तर. या ठिकाणी बघा आपली दाबटीप देऊन झाली आहे. तर स्ट्रीप वगैरे व्यवस्थित आतमध्ये ठेवायचा आणि कडेकडनं आपण शिलाई मारून घ्यायची आहे. चला अशा पद्धतीने आपण आता कडेने शिलाई मारून घेऊ. दोन्ही पण साईडने आपण दोनच साईडने शिलाई मारायची आहे याला. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पाइपिंग करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा आपण शिलाई मारून घेतला आहे. एक्स्ट्राचं कापड पण कट करून घेतलं आहे. आता तुम्हाला लुक दाखवते कसं दिसतं ते. बघा आपलं 3 पॉकेटवाली पर्स तयार झाली आहे. बघा अगदी सुंदर दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. बघा सिलिंग बॅग आपली तयार झाली आहे. ती दिसायला पण खूप छान दिसते आणि फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.